पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आदिल गुरीच्या घरामध्ये स्फोट, सुरक्षा दलं झडती घेत असताना संशयास्पद वस्तूंचा स्फोट, वेळीच सैनिक बाहेर पडल्यामुळे अनर्थ टळला. बीजबेहरा भागामध्ये आदिल गुरीचं घर होतं. दहशतवादी आसिफ शेखचं अवंतीपोरमधलं घरही उद्ध्वस्त. लष्कराच्या कारवाई दरम्यान आसिफच्या घरामध्ये स्फोट, घरात सुरक्षा दलं झडती घेत असताना संशयास्पद वस्तूंचा स्फोट. पहलगामच्या दहशतवाद्यांचा गंदरबल हल्ला आणि बारामुल्लातील बुटापाथरी हल्ल्यातही सहभाग असल्याचा तपास संस्थांना संशय. एका इंग्रजी दैनिकानं दिली प्राथमिक तपासाची माहिती. आदिल हुसेन ठोकर, हासिम मुला आणि अली भाई उर्फ तल्लाचा सहभाग असल्याचा संशय. पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झालेल्या भागामध्ये पूर्णपणे शुकशुकाट. जागोजागी मोठ्या प्रमाणावरती सुरक्षा रक्षक तैनात आणि सध्या परिसरामध्ये तणावपूर्ण शांतता. सिंधू पाणी करार मोडला, भारताची पाकला अधिकृत माहिती. करारासाठी चांगले संबंध आवश्यक, भारताचं मत. भविष्यातील रणनीतीवरती गृहमंत्री आणि जलशक्ती मंत्री भेटणार. आज संध्याकाळी 4 वाजता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या घरी बैठक. सिंधू जलकराराविषयी महत्वाची बैठक असल्याची माहिती. राहुल गांधी आज जम्मू काश्मीरला जाणार. पहलगाम हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या नागरिकांची अनंतनागमध्ये भेट घेणार. भारताचे लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी आज पहलगामला भेट देण्याची शक्यता. दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर लष्कराच्या हालचालींना वेग. पहलगाममधील महाराष्ट्रातील पर्यटकांना सुखरूप आणण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने विशेष विमानांची व्यवस्था. 232 पर्यटकांना घेऊन इंडिगोचं 3रं विशेष विमान आज दुपारी श्रीनगर इथून निघेल आणि संध्याकाळी मुंबईला पोहोचेल. आतापर्यंत काश्मीरमध्ये अडकलेले 500 पर्यटक महाराष्ट्रात परतले. सरकारची 2 विमानं 184 प्रवाशांना घेऊन मुंबईत आली. 232 प्रवाशांसाठी आणखीन एक खास विमान आज. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर आयआरसीटीसीकडनं पूर्वनियोजित काश्मीर टूर तात्पुरत्या स्थगित. सुरक्षिततेची खबरदारी म्हणून जम्मू आणि काश्मीरच्या पर्यटनासाठीच्या टूर स्थगित करण्यात आल्या. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पुण्यातील प्रवाशांकडून जम्मू काश्मीरला जाणाऱ्या रेल्वेचं बुकिंग रद्द. 2 दिवसामध्ये 358 प्रवाशांनी झेलम एक्सप्रेसचं तिकीट रद्द केलं. व्हिसावर भारतामध्ये आलेल्या 111 पाकिस्तानी नागरिकांचं पुण्यामध्ये वास्तव्य. या नागरिकांची माहिती संकलित करण्याची प्रक्रिया सुरू. 56 महिला आणि 35 पुरुष दीर्घकालीन व्हिसावरती भारतात. विशेष पोलीस शाखेची माहिती. नाशिकमध्ये वास्तव्यास असणाऱ्या 6 महिला पाकिस्तानींना देश सोडावा लागणार. नाशिक पोलिसांना मात्र फॉरेन रजिस्ट्रेशन कार्यालयाकडून अजून कुठलाही लेखी आदेश नाही. पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधासाठी अमरावती बंदची हाक. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि हिंदुत्ववादी संघटनांकडून बंदचं आवाहन. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज येवला बंदची ही हाक. सकाळपासून सर्व आस्थापना बंद असल्याचं चित्र. अक्कलकोट तालुक्यातल्या मैंदर्गी गावामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं पहलगाम हल्ल्याच्या निषेधासाठी तिरडी आंदोलन. पाकिस्तानचा झेंडा आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानांची प्रतिकात्मक तिरडी काढत हल्ल्याचा निषेध. नांदेडमध्ये आज निषेध करण्यासाठी सर्वपक्षीय बंदची हाक. शाळा कॉलेज बंद असल्यामुळे रस्त्यावरती शुकशुकाट. जम्मू काश्मीरमधल्या बांदीपुरा इथे दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारामध्ये 2 सैनिक जखमी. परिसरामध्ये 1 ते 2 दहशतवादी लपल्याचीही माहिती. सर्च ऑपरेशन सुरू. कमळ हीच भाजप कार्यकर्त्यांची खरी ओळख, त्यामुळे आजपासून कमळ लावायला सुरुवात करा. भाजप कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे कार्यकर्त्यांना आवाहन. गाव वस्ती संपर्क अभियानामध्ये रवींद्र चव्हाणांनी आढावा घेतला. मुंबई इंडियन्सच्या रोहित शर्माप्रमाणे रोहित पाटील यांचा परफॉर्मन्स चांगला, पण सध्या ते चुकीच्या टीममध्ये. आमदार सुहास बाबर यांची टोलीबाजी. त्यावर सध्याची परिस्थिती काही जरी असली तरी 5 वर्षांनी फायनल आम्हीच मारणार, रोहित पाटील यांची गुगली. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारावा. शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकरांची मागणी. यावेळी रेल्वेचे महाव्यवस्थापक आणि विभागीय व्यवस्थापकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याची वायकरांची माहिती. मुंबईतला एल्फिन्स्टन ब्रिज पाडकामासाठी आज रात्रीपासून बंद. शिवडी आणि वरळी एलिव्हेटेड कनेक्टर प्रकल्पासाठी एमएमआरडीए जुना पूल पाडून नवीन डबल डेकर पूल बांधणार.
मुंबईमध्ये सध्या 20 फ्लायओव्हरचं काम प्रगतीपथावरती. यामध्ये कर्नाक, सायन आणि बेलासिस या मोठ्या पुलांचा समावेश. पावसाळा तोंडावरती आल्यामुळे ही कामं निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचं पालिकेसमोर आव्हान. ठाणे घोडबंदर रोड 26 एप्रिल ते 29 एप्रिल अवजड वाहनांसाठी 4 दिवस बंद. रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामासाठी महामार्ग बंद. मेट्रो 3 मार्गिकेवरच्या आरे ते बीकेसी दरम्यान धावणाऱ्या गाड्यांच्या वेळापत्रकामध्ये बदल. आज मेट्रो सेवा सकाळी 10:30 ते रात्री 9:30 आणि शनिवारी सकाळी 7:30 ते रात्री 9:30 दरम्यान सुरू. मुंबईमध्ये नालेसफाईला सुरुवात. आतापर्यंत 30% कामं पूर्ण. यंदा या कामांसाठी 235 कोटी खर्च करण्यात येणार आणि कंत्राटदारांसोबत 2 वर्षांचा करार. मुंबई महापालिकेची माहिती. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणांपैकी 3 धरणातला पाणीसाठा खालावला. त्यामुळे मुंबईकरांनी पाणी काटकसरीने वापरणं आवश्यक. जलवाहिनी दुरुस्तीसाठी घाटकोपर कुर्ल्यामध्ये सुद्धा काही भागात शनिवारी पाणीपुरवठा बंद राहणार. नागरिकांनी काटकसरीने पाणी वापरावं, पालिकेचं आवाहन. एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत मुंबईकरांना दमट आणि उष्ण वातावरणापासून दिलासा. हवामान विभागाचा अंदाज. मुंबईतील कमाल तापमान सध्या 31 ते 33 अंश सेल्सिअस दरम्यान. गडचिरोलीचं तापमान 44.06 अंशांवरती. तब्बल 3 दशकांनंतर गडचिरोली जिल्ह्यात दुसऱ्यांदा सर्वाधिक तापमानाची नोंद. वाढत्या तापमानामुळे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील दुपारच्या सत्रातील सफारीच्या वेळेमध्ये बदल. दुपारी 3 ते 7, संध्याकाळी 7 या वेळेमध्ये सफारी होईल. कोल्हापुरामध्ये पहाटे अवकाळी पावसाच्या सरी. जोरदार वाऱ्यासह कोल्हापूर शहराबरोबरच ग्रामीण भागात पावसाच्या सरी. त्यामुळे उन्हापासून हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा. कोल्हापूरचा पठ्ठ्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण. मेंढपाळाचा मुलगा बिरदेव डोणेची नेत्रदीपक कामगिरी. यूपीएससी परीक्षेमध्ये बिरदेवचा देशात 551वा क्रमांक. सांगलीच्या खानापूर तालुक्यातील बेणापूरच्या विवेक शिंदेची आयपीएस पदाला गवसणी. ग्रामस्थांनी फटाक्यांची आतषबाजी करत काढली विवेकची मिरवणूक. धाराशिवच्या सटवाईवाडीतल्या पुष्पराज खोतला यूपीएससी परीक्षेमध्ये यश मिळवलं. पुष्कराजचा देशामध्ये 304 क्रमांक. सध्या पुष्कराज कृषी अधिकारी म्हणून कार्यरत. सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत मराठवाडा विभागातून धाराशिव जिल्हा परिषद अव्वल. भारतीय गुणवत्ता परिषदेच्या पथकाकडनं धाराशिव जिल्हा परिषदेचं मूल्यमापन.